विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्ष महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पेपर दुसरा सेमिस्टर पहिले या प्रकरणामध्ये हरित क्रांतीची सुरुवात, हरित क्रांती म्हणजे काय यांचा मागोवा घ्यायचा आहे. क्रांती म्हणजे बदल असा शब्द प्रयोग होत असला तरी क्रांती या शब्दामागे अचानकपणे निर्माण झालेला आश्चर्यकारक बदल ही संकल्पना दडलेली आहे. हरित क्रांती म्हणजे शेतीच्या क्षेत्रात अचानकपणे निर्माण झालेला बदल होय. हरित क्रांती हे जीवतंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाची पहिली पायरी आहे. हरित क्रांती या शब्दापासून दोन अर्थ प्रगट होतात. एक म्हणजे देशात अन्नधान्याची टंचाई कमी करण्यासाठी कृषी क्षेत्रात केलेला विस्तार आणि परिवर्तन इत्यादीशी संबंधित आहे. तर दुसरा म्हणजे विशिष्ट पिकाच्या सुधारित जातीची निर्मिती होय. थोडक्यात हरित क्रांती म्हणजे जादा उत्पादन देणाऱ्या बी बियाणाचा शोध, विकास आणि प्रसार इत्यादी क्रिया होय. महाराष्ट्रातील शेतीचे उत्पादन निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सुरुवातीपासूनच अन्नधान्याच्या बाबतीत तुटीचे राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. आज देखील बरेच अन्नधान्य इतर राज्याकडून आणि केंद्र सरकारकडून खरेदी करण्यात येते. परंतु भारतामध्ये हरित क्रांती घडून आणली. या क्रांतीचा फायदा महाराष्ट्राला जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही. असे असले तरी सध्या महाराष्ट्रात उत्पादनाची अद्ययावत सुधारित साधने, आधुनिक साधने, उत्पादनाच्या नवीन पद्धती, अधिक उत्पादन देणारी संकरित बियाणे, रासायनिक खताचा वापर, जलसिंचनाच्या सोयी, पीक संरक्षण, कीटकनाशके इत्यादीचा वापर करून उत्पादन वाढवणे शक्य झाले आहे. हरित क्रांतीस जबाबदार घटक. मग हरित क्रांतीसाठी कोणते घटक जबाबदार आहेत, कोणते घटक प्रमुख घटक आहेत ते पुढील प्रमाणे. नंबर पहिला घटक आहे सुधारित बियाणाची उपलब्धता. हरित क्रांती पूर्वी महाराष्ट्रात जास्तीत जास्त बियाणे परंपरागत पद्धतीची होती वापर करून उत्पादन घेतले जात होते. शेती संशोधनामुळे आश्चर्यकारक बी बियाणाचा शोध लागला. हरित क्रांतीच्या काळात अधिक उत्पादन देणारी बी बियाणे व प्रमाणित बियाणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. खरीप व रब्बी हंगामासाठी महाराष्ट्रात एकूण सुधारित बियाणाचे वितरण 2008, 2009, 2010 मध्ये अनुक्रमे 21.46, 26.15 आणि 25.5 लाख क्विंटल इतके करण्यात आले. नंबर 2, रासायनिक खताचा वापर. सततच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता ऱ्हास पाहू लागले. ती भरून काढण्यासाठी गेल्या काही वर्षात
राज्यात शेतामध्ये नायट्रोजनयुक्त, फॉस्फेटयुक्त रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. एवढेच नव्हे तर सरकारने शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्त दरात व मुबलक प्रमाणात खत पुरविले व त्यामुळे हरित क्रांती घडून येण्यास मदत झाली. राज्यात सन 2009-10 मध्ये 60.13 लाख मेट्रिक टन खताचा वापर केला, तर 2011 मध्ये 71.58 लाख मेट्रिक टन अपेक्षित होते. त्या प्रमाणामध्ये खताचा पुरवठा झालेला नाही. नंबर 3, पिकाचे संरक्षण. पीक संरक्षण हा हरित क्रांतीचा हातभार लावणारा आधुनिक तंत्रज्ञानातील महत्त्वाचा घटक आहे. विविध किडे, कीटक, रोग, टोळधाड इत्यादीमुळे पिकाची होणारी नासाडी, पिकाचं होणारं नुकसान थांबवण्यासाठी पीक संरक्षण उपाय म्हणून प्रभावी रोग प्रतिबंधक कीटकनाशकाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली. राज्यात कीटकनाशकाचा वापर 2009-10 मध्ये 4,04,639 मेट्रिक टन झाला, तर सन 2010-11 मध्ये कीटकनाशकाचा वापर 4,315 मेट्रिक टन वापर अंदाजित करण्यात आला होता. नंबर 4 घटक आहे अत्यंत महत्त्वाचा, पाणी पुरवठ्याच्या सोयी. नव्या आश्चर्यकारक बियाणामुळे वर्षभर एका जमिनीतून 3-4 पिके काढणे शक्य झाले. परंतु त्यासाठी शेतीची वर्षभर लागवड करण्यासाठी 12माही पाणी पुरवठा असला पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने मोठ्या, मध्यम व लघु पाणी पुरवठ्याच्या योजना मोठ्या प्रमाणात सुरू केल्या. विहिरीची संख्याही वाढली. त्यामुळे राज्यात 1960-61 मध्ये 12.20 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली होती. 2009-10 पर्यंत त्यात वाढ होऊन 39.70 लाख हेक्टर जमीन 12माही पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली. शेती उत्पादन कोल्हापुरी बंधारे, लघु सिंचन, मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, कुंप नलिका, पाईपलाईन इत्यादी साधनामध्ये हरित क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जलसिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ झाली. परिणामी जलसिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ झाल्यानंतर शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपण दिसून येईल. फळ पिकामध्ये वाढ झालेली दिसून येईल. तृणधान्यामध्ये झालेली वाढ दिसून येईल. पालेभाज्यामध्ये झालेली वाढ दिसून येईल. कारण जलसिंचनाच्या सुविधेमध्ये झालेली वाढ ही एक हरित क्रांतीचं विकासाचं पाऊल मानल्या जातं. नंबर 5, शेतीचे यांत्रिकीकरण. शेती संशोधनातून नव्या यंत्राचा व तंत्राचा विकास करण्यात आला. गेल्या काही वर्षापासून आपल्या शेतात शेतीच्या विविध कामासाठी ट्रॅक्टर, विद्युत पंपसेट्स, कापणी मळणी यंत्रे, पिके भरण्याची यंत्रे या आधुनिक तंत्र अवजाराचा वाढत्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. शेतीचे यांत्रिकीकरण घडून आले. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यास बराच हातभार लागला आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपणाला दिसून येईल. त्यानंतर नंबर 6 पॉईंट आहे, मग प्रमुख घटक आहे. शेतीच्या विकासाला कर्जाच्या सोयी उपलब्ध असल्या पाहिजेत.
शेतीच्या विकासाला भांडवल पुरवठा केला पाहिजे. शेतीच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञान पुरवलं पाहिजे. म्हणून कर्ज पुरवठ्याच्या सोयीमुळे हरित क्रांती घडून येण्यास मदत झाली आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, ट्रॅक्टर व इतर शेती अवजाराची खरेदी करण्यासाठी आज राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक बँका, प्रादेशिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था, नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया, भूविकास बँका, सहकारी पतपुरवठा संस्था इत्यादी मार्फत सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा होऊ लागला आहे. 2009-10 मध्ये राज्यात कृषी कार्यासाठी अनुसूचित व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांनी रुपये 3,750 कोटी, प्रादेशिक ग्रामीण बँकांनी रुपये 554 कोटी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्य सहकारी बँका व भूविकास बँकाने मिळून रुपये 7,336 कोटी आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांनी रुपये 4,354 कोटी कर्ज पुरवठा केलेला आहे असे आपणाला दिसून येते. मग यावरून असे तुमच्या लक्षात येईल की शेतीच्या विकासासाठी आधुनिक कालखंडामध्ये जे भांडवलाचा पुरवठा बँका करत आहेत, ह्या बँकेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. नंबर 7वा घटक महत्वाचा आहे, शेतीविषयक संशोधन. शेतीविषयक संशोधन हे हरित क्रांतीचे अत्यंत महत्वाचे कारण आहे. अधिक उत्पादन देणारे संकरित वाण, रासायनिक खताच्या वापराच्या शिफारशी, पाण्याचे व्यवस्थापन, नवीन अवजारे, लागवडीची नवी पद्धत, पीक संरक्षणाच्या पद्धती इत्यादी संदर्भात राज्य शेती संशोधन महामंडळ, कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये आदी संस्थांनी केलेले संशोधनाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. शेतीविषयक संशोधन व त्यांचा वाढता प्रसार, त्यामुळे शेती उत्पादनात प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होऊन आज महाराष्ट्र स्वयंपूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. मग हरित क्रांतीचे किती महत्त्व आहे. हरित क्रांतीची सुरुवात झाल्यापासून वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी, जलसिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ करण्यासाठी किती मदत झाली, किती आवश्यकता आहे, हे आपल्याला वरील मुद्द्यावरून स्पष्ट करता येते. आता उद्याच्या तासिकेमध्ये हरित क्रांतीचे फायदे, हरित क्रांतीचे महत्त्व हे आपण जाणून घेऊया.